गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। उत्तम शिष्य। आपल्या या परंपरेमध्ये सर्वात श्रेष्ठ गुरु म्हणजे शंकर आहे। ही परंपरा त्यांनी आतापर्यंत चालू ठेवली आहे। शिष्यांनी गुरूंची ही परंपरा अखंडपणे सांभाळली आहे। तुम्हाला जे गुरु लाभलेले आहेत ते याच परंपरेतील आहेत। श्री नृसिंह सरस्वती स्वामी हे दत्तात्रेयांचे तृतीय अवतारी पुरुष आहेत आणि या अवतारी पुरुषांनीच त्यांच्या शिष्यांची परंपरा चालू ठेवली आहे। तुम्हाला गुरुपूजनाचा जो लाभ झालेला आहे त्या चरणांचं जे दर्शन झालेले आहे हे खरोखरच गुरुदर्शन आहे। गुरुदर्शन घेण्यासाठी गुरुपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आमचं शिष्यत्व पत्करायचं असेल तर तुम्ही त्या पात्रतेचे व्हा। ती पात्रता मिळवायला अत्यंत कष्ट पडतात। तुम्ही लोकांनी आजच्या दिवशी अशी शपथ घ्या की हे शिष्यत्व आम्हाला मिळायलाच पाहिजे आणि ते शिष्यत्व मिळवण्यासाठी आम्ही वाटेल तो प्रयत्न करू। असा एक दृढभाव तुमच्या मनात उत्पन्न झाला म्हणजे हे शिष्यत्व मिळणं अजिबात अवघड नाही। त्यासाठी तुम्ही तुमची पात्रता वाढवली पाहिजे, तुमचा दर्जा वाढवला पाहिजे, गुरूंविषयी आवड मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। आणि आता आपल्या जीवनामध्ये कुठेही गुरु शोधण्याची गरज नाही असा विशेष प्रकारचा भाव जेव्हा तुमच्या मनात निर्माण होईल तेव्हा तुम्ही शिष्य होण्यास पात्र आहात असा त्याचा अर्थ। शिष्यत्व पत्करणे हे इतके सोपे काम नाही। तुम्ही सर्व जबाबदारी गुरूंवर टाकून हात झटकून मोकळे होऊ नका, तर तुम्ही शिष्यत्व पत्करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक प्रयत्नशील व्हा। जेव्हा आमच्याकडून शिष्यत्व मिळेल तेव्हा संपर्क लोह परिसापरी अशी तुमची अवस्था होईल। तेव्हाच शिष्याला आनंद कशाला म्हणतात तेही अनुभवता येईल आणि दुःख कशाला म्हणतात ते विसरून जाईल। कोणत्याही प्रकारच्या शंका मनात येऊ देऊ नका। जो गुरूंच्या बद्दल संशय घेईल तो शिष्य होतच नाही। जशी माझी आई मला परमेश्वरा समान आहे, भले इतरांना ती सामान्य स्त्री आहे असं वाटेल, तसाच शिष्यांच्या मनात भाव गुरूंविषयी असावा। या गुरूंचे महत्त्व एवढे असते की यांच्या स्मरणाने आपण आपली दुःख बाजूला करू शकतो। तुमच्यासारख्याला गुरुचरण हे प्रत्यक्ष जान्हवी आहे, गंगा आहे। हा पवित्र भाव मनात धरून मनात शंका न घेता त्यांचं स्मरण करावं। ज्या ज्या आज्ञा केल्या आहेत त्या अनुग्रह समजावा। दैनंदिन साधनेसाठी ती आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।